इयर्स डिग्री मिळेल. जी रेग्युलर बॅचलर्स डिग्री मिळते त्यांना ती बॅचलर्स डिग्री मिळेल. परंतु जे 4 वर्षाची डिग्री करतील त्यांना ऑनर्स ही पदवी मिळेल. 4 वर्षाची जी पदवी असेल ती ऑनर्स, ते एक विशेषण असते तुमच्या पदवीला लागलेलं विशेषण, ऑनर्स डिग्री किंवा रिसर्च डिग्री असं देखील त्याला म्हटलं जाईल. ऑनर्स हा थोडासा सन्मानजनक शब्द असतो. हे तुम्ही त्या विषयामध्ये थोडंसं हाय लेवलचं किंवा ॲडव्हान्स लेवलचं नॉलेज घेतलेलं आहे असं त्याचा साध्या भाषेत अर्थ होतो येतो. मी जास्त टेक्निकलमध्ये नाही बोलत आहे. जर तुम्ही 4 वर्षाची पदवी घेतली तर आणि तुम्हाला पुढे 1 वर्ष शिक्षण घेऊन MSc तुम्ही करू शकता. हा पहिला बदल मुळात या NEP मध्ये आणलेला आहे. अजून एक महत्त्वाचा बदल जो आहे तो बदल आहे मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट. मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट या 2-3 शब्दावरून आपल्याला कळते काय असू शकते. ओके, आत्ता कसं आहे